विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक जिरेवाड लक्ष्मीकांत, रभ अट्टल महाविद्यालय, गेवराई, जिल्हा बीड, इतिहास विभाग प्रमुख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या उदयाची कारणाविषयी आपल्याला माहिती पाहायची. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यासपीठाची भारतीयांना अचानक का गरज पडली? गरज ह्यासाठी पडली, भारतामध्ये प्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले, डच आले, डॅनिश आले, फ्रेंच आले, इंग्रज आले. आपापल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमामधून भारतामध्ये व्यापार करायला सुरुवात केली आणि व्यापारी म्हणून आलेले पाश्चात्य युरोपियन पुढे भारतामध्ये राज्यकर्ते बनले. मित्रांनो, 1757 साली ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव केलेला आहे आणि सिराज उद्दौला यांचा पराभव केल्यानंतर व 1764 मध्ये बक्सरच्या युद्धामध्ये 3 सत्ताधीशांनाही पराभूत केल्यामुळे, त्रिमूर्तींनाही पराभूत केल्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बंगालमध्ये ब्रिटिशांना राजकीय सत्ता स्थापन करण्याचा अधिकार भेटलेला आहे. राजकीय सत्ता ब्रिटिशांनी बंगालमध्ये स्थापन केलेली आहे आणि बक्सरच्या युद्धापासून ब्रिटिशांना दिवाणी अधिकार भेटलेले आहेत. महसूल वसूल करण्याचे अधिकार ब्रिटिशांना भेटल्यामुळे भारतीयांची यांना त्या कायद्यानुसार कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत अशा अनेक महसूल वसूल करण्याच्या जे काही भारतामध्ये पद्धती सुरू केलेल्या होत्या, या महसूल वसूल करण्याच्या पद्धतीच्या व्यूहचक्रामध्ये भारतीय लोकांना अडकवण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला होता. म्हणून भारतीयांची ब्रिटिशांनी कच्च्या मालाच्या माध्यमातून हो, पक्क्या मालाच्या माध्यमातून हो, मलमल हो, रेशीम हो, कापूस हो, मसाल्याचे पदार्थ हो, अशा अनेक पदार्थाच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट हे ब्रिटिश लोक करत होते. त्याच्यामुळेच बक्सरच्या युद्धामध्ये त्रिमूर्तींना पराभूत करून ब्रिटिशांनी प्रत्यक्ष राजकीय सत्ता स्थापन केली आणि भारतामध्ये जे काही संस्थानिक आहेत, सत्ताधीश आहेत, ते सत्ताधीश नामधारी बनलेले. यांच्यामध्ये ब्रिटिशांबद्दल राग अनावर होता आणि राग अनावर ह्या राजकीय भारतीय सत्ताधीशांच्या मध्ये अनावर आले असताना त्याच्यात भर पडली गोरगरीब, मजूर, शेतकरी, व्यापारी अशा अनेक माध्यमातून ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्यामुळे
भारतीयांमध्ये असंतोष पसरलेला होता. तेवढ्यामध्ये दादाभाई नौरोजी याने आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून एक प्रकारे भारतीयांची ब्रिटिशांनी कशी आर्थिक लूट करतात, कशी आर्थिक शोषण करतात, या आर्थिक शोषणाच्या सिद्धांताच्या माध्यमामधून, साहित्याच्या माध्यमामधून एक मोठा पुरावाच भारतीयांपुढे सादर केलेला होता, सुकृत केलेला होता. त्याच्यामध्ये पुन्हा एक भर पडली. उमाजी नाईक फडके अशा विचारवंतांनी भारतीयांमध्ये राष्ट्रवादी भावना ओतण्याचं काम केलेलं आहे. एक राष्ट्रवादी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके अशा विचारवंतांनी केलेला आहे. अशा अनेक कारणामुळे भारतीयांचा राग अनावर येऊन 1857चा उठाव घडून आलेला आहे. आणि 1857चा उठाव भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खूप ताकदीने लढा दिलेला होता. परंतु ब्रिटिशांच्या बंदूक आणि तलवारीच्या आणि नियोजनबद्ध रणनीतीपुढे भारतीयांचा निभाव लागले. या 1857च्या उठावामध्ये भारतीयांना अपयश आलेलं आहे. ह्या अपयशामुळे भारतीय लोक निराश झालेले नाहीत, डगमगलेले नाहीत. या अपयशालाच पकडून ते शांत बसलेले नाहीत. या अपयशातून बरच काही प्रेरणा घेण्याचा शोध भारतीय पाश्चात्य विद्या विभूषित तरुणांनी केलेला आहे. त्यांनी असा एक नवीन ह्या अपयशातून धडा घेतलेला आहे. तो धडा म्हणजे, ती प्रेरणा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यासपीठ किंवा संघटना अस्तित्वात आलेली नव्हती. म्हणून या 1857च्या उठावातील अपयशातून जे काही धडा घेतलेला होता, तो धडा असा, या ब्रिटिशांच्या जोखडामध्ये खितपत पडण्यापेक्षा या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, या भारत मातेला मुक्त करण्यासाठी एक नवीन प्रेरणा, नवीन व्यासपीठ, त्याची एक नवीन कल्पना भारतीय विचारवंतांमध्ये येऊ लागलेली होती. ते असे पुढे म्हणतात की तो विचार म्हणजे, असे जे काही थोर विचारवंत फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, विमलचंद्र बॅनर्जी, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक अशा अनेक विचारवंतांना असा एक नवीन विचार मनामध्ये घोळत होता. त्यांना असं वाटत होतं, नवीन विचार त्यांचा असा होता की आतापर्यंत जे काही राजे राजवाड्यांचे नेतृत्व होतं, तो आता पुढे जुन्या राजे राजवाड्यांचे नेतृत्व व जुन्या प्रेरणा हे उपयोगी ठरणार नाहीत. तसेच ब्रिटिशांचे राज्य तलवारीच्या बळावर घालविता
येणार नाही, तर ब्रिटिशांचे राजे घालवण्यासाठी नव्या राष्ट्रीय पातळीवर एका व्यासपीठाची आवश्यकता आहे, अशी भावना, असा आशावाद भारतीय तरुणांमध्ये निर्माण झालेला होता. हाच विचार भारतीय तरुणांनी पुढे घेऊन चालत असताना या विचाराला सेवानिवृत्त अनेक उदारमतवादी ब्रिटिश अधिकाऱ्यांची सहानुभूती भारतीयांना भेटलेली आहे. आणि याच विचारातून उदयाला आलेले जे काही संघटना म्हणजेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय होय. या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संघटनेच्या उदयाची जे काही कारण आहेत, ती कारणे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. पहिलं कारण म्हणजे धर्म सुधारणा चळवळ होय. मित्रांनो, मध्ययुगीन काळापासून भारतीय समाजामध्ये प्राचीन वेद व उपनिषदातील जे काही श्रेष्ठ जे काही तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान बाजूला पडून भाकड कथेवर आधारित रूढी प्रथा परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड याची वाढ भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली होती. या भारतीय समाज रूढी आणि प्रथा याच्यामध्ये गुरफटून गेलेला होता. असं नवयुवकांना वाटत होतं की भारतीय श्रेष्ठ संस्कृती, श्रेष्ठ हिंदू धर्म, श्रेष्ठ तत्वज्ञान या कर्मकांडामुळे, या अंधश्रद्धेमुळे नष्ट होतो की काय, अशी भीती भारतीय तरुणांमध्ये निर्माण झालेली. तेव्हा ह्या तरुणाने भारतीय समाजाला रूढी प्रथा परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड अशा अनेक गोष्टींमधून ओढून किंवा बाहेर काढून त्यांना एक प्राचीन हिंदू धर्माची, प्राचीन संस्कृतीची, प्राचीन तत्वज्ञानाची, प्राचीन धर्माची पुन्हा ओळख करून देऊन एक धर्म सुधारणा चळवळीच्या माध्यमामधून सुरू करावे असं पाश्चात्य विद्या विभूषित तरुण वर्गांना वाटत होते. म्हणून प्रथम राजा राममोहन राय सारख्या धर्मसुधारक यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांची स्थापना केलेली आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. अशा अनेक भारतामध्ये धर्म सुधारणा चळवळ, संघटना भारतामध्ये स्थापन होऊन भारतामध्ये जे काही खरं ज्ञान आहे, खरं तत्वज्ञान आहे, खरा धर्म आहे, त्या धर्माची पुनर्जीवन करण्याची चळवळ
भारतामध्ये सुरू झालेली आहे आणि धर्म सुधारणा चळवळीच्या माध्यमामधून एक राष्ट्रीय भावना जोर धरू लागलेली आहे. या स्वामी दयानंद सरस्वती याने जसे महात्मा गांधीजीने म्हटलेलं आहे, खेड्याकडे चला, त्याच पद्धतीने स्वामी दयानंद सरस्वती याने भारतीय समाजाला या कर्मकांडामध्ये या अंधश्रद्धेमध्ये गुरफटून न पडता वेदाकडे चला, वेदातील धर्माकडे चला, तत्वज्ञानाकडे चला, अशा प्रकारच्या स्वामी दयानंद सरस्वती याने भारतीय समाजाला जागोजाग अशा व्याख्यानातून, भाषणामधून, प्रवचनातून असं स्वामी दयानंद सरस्वती याने भारतीय समाजाला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर स्वामी दयानंद सरस्वतीच्या निमंत्रणामुळे आयरिश विदुषी ॲनी बेझंट हे भारतामध्ये आलेले आहेत आणि ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये येऊन त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केलेला आहे, हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास झाल्यानंतर हिंदू धर्म हा आपला धर्म मानून त्या कृष्ण भक्त बनलेले आहेत. एवढंच नाही तर देशामध्ये विदेशामध्ये त्यांनी अनेक भाषणातून त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की भारतीय धर्म, भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक हे रानटी लोक नाहीत. भारताची संस्कृती, भारताची तत्वज्ञान हे रानटी तत्वज्ञान नसून या तत्वज्ञानामध्ये, या धर्मामध्ये एवढी ताकद आहे की अख्ख्या जगाला मार्गदर्शन करण्याची ताकद हे हिंदू धर्मामध्ये आहे, हिंदू संस्कृतीमध्ये आहे. हे जेव्हा ॲनी बेझंट याने आपल्या प्रवचनातून, आपल्या व्याख्यानातून देशी विदेशामध्ये जेव्हा सांगू लागलेले आहेत, भाषण करू लागले आहेत, तेव्हा भारतीयांचा जो काही आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या तत्वज्ञानाबद्दल जो काही न्यूनगंड होता, त्या न्यूनगंडाने अस्मितेची जागा घेतली. न्यूनगंडाची जागा अस्मितेने घेतल्यामुळे भारतीय लोकांमध्ये जो न्यूनगंड होता आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या तत्वज्ञानाबद्दल, तो न्यूनगंड नाहीसा झाला आणि त्याची जागा अस्मितेने घेतल्यामुळं या अस्मितेतूनच राष्ट्रीय भावना जागृत झाली आणि ह्या राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतूनच अखिल भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. हे एक कारण आपल्याला या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला पूरक अशा प्रकारचं धर्म सुधारणा चळवळीचं कारण तेवढंच आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, दुसरे कारण आपल्याला सांगायचं म्हटलं तो म्हणजे पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षण जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांनी व्यापारी बनून आले आणि प्लासीच्या लढाईपासून राज्यकर्ते बनले आणि येथील जे काही प्रशासन चालवण्यासाठी, इथली जे काही सत्ता चालविण्यासाठी, इथं जे काही ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी पाश्चात्य शिक्षण देणाऱ्या, इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्था भारतात स्थापन केलेल्या आहेत आणि इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्था भारतामध्ये स्थापन केल्या झाल्यामुळं ब्रिटिशांबरोबरच
भारतीय वंशाचे तरुण सुद्धा पाश्चात्य शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे, इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि इंग्रजी शिक्षण घेत असताना इंग्लंडमधील, फ्रान्समधील, अमेरिकेमधील किंवा अनेक देशामधील जे काही राजेशाही होत्या, ते राज्यशाह्या उलथवून टाकून त्या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर आधारित लोकशाही स्थापन झालेली होती. याचा अभ्यास ब्रिटिशांच्या शास्त्र व साहित्यातून भारतीय तरुणांना माहिती मिळू लागलेली होती, शिक्षण मिळायला लागलं होतं. तर याच भारतीय तरुणांनी तिथले जे काही शास्त्र आहेत, तिथले जे काही साहित्य आहेत, त्या साहित्यातून जे काही अवगत ज्ञान झालेलं होतं, तर त्या अवगत झालेल्या ज्ञानाचा उपयोग जर ब्रिटिश हुकमी राजसत्ता उलटून टाकून तेथील समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या तत्वावर आधारित जे काही लोकशाही स्थापन करतात, तर आपण सुद्धा ब्रिटिशांचं जुलमी शासन, ब्रिटिशांचं जे काही साम्राज्य, साम्राज्याचं हनन करून ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावून येथेही ब्रिटन आणि फ्रान्स अशा विविध देशामध्ये स्थापन झालेली जे काही लोकशाही आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता जे आहे, ते तत्व भारतामध्ये का आणू नव्हे असा विचार भारतीय लोकांमध्ये येऊ लागलेला, भारतीय तरुणांमध्ये यायला सुरुवात झालेली होती. तर अशा ह्या तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका व्यासपीठाची ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना विचार पुढे यायला सुरुवात केली. आणि ह्या राष्ट्रीय विचारातूनच राष्ट्रव्यापी नेतृत्व करणाऱ्या संघटनेची, एका व्यासपीठाची आवश्यकता या पाश्चात्य विद्या विभूषित भारतीय तरुणांना वाटू लागलेलं होतं. म्हणूनच या पाश्चात्य शिक्षणातून जे काही भारतीयांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्या ज्ञानातूनच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे पाश्चात्य शिक्षण हे एक कारण, तेवढंच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला तेवढंच पूरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं म्हटलं असे कितीतरी राष्ट्रसभेच्या उदयाची कारणे आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये वृत्तपत्रे आहेत, वृत्तपत्रेचे कारण आहे, साहित्याचं कारण आहे, रेल्वे, तारायंत्रे, पोस्ट खाते असे जे काही दळणवळणाची साधनं आहेत, याचे एक कारण या राष्ट्रसभेच्या उदयास किती पूरक आहे हे एक कारण सांगता येतो. तसंच ब्रिटिशांचे एकसंघ प्रशासन, लॉर्ड लिटनची दडपशाही, ब्रिटिशांचे वंशभेद,
भारतीयांची आर्थिक पिळवणूक असे कितीतरी कारण या अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या उदयाची आहेत. मित्रांनो, अशा अनेक कारण या ब्रिटिशांच्या विदारक कट कारस्थानी वृत्तीला कंटाळलेल्या तरुण भारतीयांना ब्रिटिशांचा जुलमी हेकेखोरपणा हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेची आवश्यकता भासत होती. अशा या अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन करण्याचा मान ब्रिटिश सेवानिवृत्त अधिकारी IAS अधिकारी आयलन ह्यूम यांना आयलन ह्यूम यांना दुसरे 2 सेवानिवृत्त अधिकारी यांनी सुद्धा या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात सहकार्य केलेले आहे. मित्रांनो, या आयलन ह्यूम याने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याची जेव्हा भारतामधील जे काही असंतोष व भारतीय लोकांमधले खदखद जे काही दुःख होतं ते दुःख पाहून ब्रिटिशांनी 1858 सारखं भारतीयांच्या मनातील जे काही दुःख आहे, भारतीयांच्या मनामध्ये घुसळलेली जे काही असंतोष आहे, तो असंतोष तलवारीच्या जोरावर किंवा बंदुकीच्या जोरावर हे नमविण्यापेक्षा एक विधायक विचारातून भारतीयांना सहकार्य करून एका व्यासपीठ भारतीयांना निर्माण करून देणं हे आवश्यक आहे असं आयलन ह्यूम यांना वाटलेलं आहे. म्हणूनच आयलन ह्यूम याने प्रथम कलकत्ता विद्यापीठातील पदवीधरांना एक पत्र पाठवलं. त्यात त्याने हिंदी लोकांची मानसिक, नैतिक, सामाजिक व राजकीय प्रगती साधण्यासाठी एक देशव्यापी संघटना स्थापण्याची आवश्यकता त्या पत्रामध्ये प्रतिपादन केलेली आहे. ह्यूमच्या या आव्हानाला चहूबाजूने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले होता, सहकार्य मिळालेलं होतं. आणि जेव्हा भारतामध्ये अखिल भारतीय संघटनेची किंवा व्यासपीठाची स्थापना करण्यामध्ये भारतीय लोकांमधून जे काही प्रतिसाद मिळालेला होता ते प्रतिसाद पाहून आयलन ह्यूम याने लागलीच इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जे काही विचारवंतांची सहानुभूती घेऊन पुन्हा ते भारतामध्ये परतलेले आहेत. आणि भारतामध्ये येऊन भारताचे जे काही व्हाईसरॉय होते, या लॉर्ड डफरिन ह्या व्हाईसरॉयला भेटून त्यांना आपले विचार पटवून सांगून व्हाईसरॉयचे सुद्धा मत परिवर्तित करून या अखिल भारतीय संघटनेला लॉर्ड डफरिनची सुद्धा सहानुभूती घेतली. यावेळेस लॉर्ड डफरिन असे म्हणतात की ज्याप्रमाणे इंग्लंड मधील सत्ताधीशांच्या कारभारातील दोष
दाखवून देण्यासाठी तेव्हा तेथील जे काही विरोधी पक्ष संघटनांनी जे काही काम करते, तेथील प्रशासनातील किंवा राज्य कारभारातील जे काही चुका आहेत ते चुका दाखवून देण्याचं काम तेव्हा हे विरोधी पक्ष म्हणून तेथे काम करतो. त्याच धर्तीवर भारतामध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिशांच्या प्रशासनातील जे काही दोष दाखवून देण्याचं काम या संघटनेने करावं, अशा प्रकारचे अनुमती, सहमती ॲलन ह्यूम यांना ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन याने दिलेली आहे. आणि डफरिन यांच्याकडून सहमती मिळाल्यानंतर ॲलन ह्यूम याने भारतीयांमध्ये चर्चा केली आणि भारतीयांमध्ये चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय संघटनेची स्थापना करण्यासाठी पुणे येथील ठिकाण निवडण्यात आलेले होते. पण पुणे येथे प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात प्रसार पावल्यामुळे 1985 साली पुणे येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही पहिले अधिवेशन होणार होते ते अधिवेशन पुणे येथे न होता ते मुंबई येथे घेण्यात आलेले आहे. मुंबई येथील या एकूण विविध प्रांतातील प्रतिनिधीला बोलवून घेण्यात आले होते. विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या मुंबई येथील भरलेल्या सभेला किंवा पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. आणि या 72 प्रतिनिधीतून कलकत्त्याचे जे काही कायदा पंडित आहेत, विचारवंत आहेत, वेमेशचंद्र बॅनर्जी, या वेमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जे काही यापूर्वी राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी संघटना नसल्या कारणाने इंग्रजांचे जे काही जुलूम, जबरदस्ती, आर्थिक पिळवणूक, धर्म, वंशभेद वगैरे अशा सर्व कारणामुळे अस्वस्थ बनलेल्या भारतीय विचारवंतांना एका व्यासपीठाची आवश्यकता भासली. आणि ते व्यासपीठ म्हणजे 28 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेलं मुंबई येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही संघटना, ही व्यासपीठ होय. धन्यवाद.